नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचे स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळावं. त्याचबरोबर या क्षेत्रातल्या जमेच्या आणि कमतरतेच्या बाजू सुद्धा विद्यार्थ्यांना कळाव्यात. या उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवाच्या मुख्य परीक्षेतून ज्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे, या आधी ज्यांनी एसटीआय म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून जे कार्यरत आहेत, असा विविध पदांचा आणि परीक्षांचा ज्यांना अनुभव आहे, असे प्रियेश महाजन सर, नमस्कार. नमस्ते. आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, तुमची थोडक्यात ओळख करून द्या. तुम्ही मूळचे कुठले, तुमचं शिक्षण कुठे झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? बरं, माझं नाव प्रियेश लखुचंद महाजन. मी मूळचा मोठे वाघोदे, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील राहणार आहे. माझं शैक्षणिक पार्श्वभूमी जर बघितली तर माझं इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून मी कम्प्लीट केलेलं आहे. त्यानंतर दोन वर्ष मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये आयडिया सेल्युलर लिमिटेड मध्ये नेटवर्क सर्व्हिसेस मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होतो आणि तेच करत असताना नंतर पुढं एसटीआय म्हणून मी काम केले आणि आता सध्या एक असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स मुंबई माझगाव येथे मी जीएसटी विभागात काम करतोय. कौटुंबिक पार्श्वभूमी, माझे वडील एक रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि आई ह्या गृहिणी आहेत. ओके ओके. तुम्ही जसं म्हणालात आता की तुम्ही आयडिया सेल्युलरला जॉब करत होता, तर मग प्रायव्हेट नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षा करायचं कसं ठरवलं? ऍक्च्युली इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्लेसमेंट थ्रूच प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब लागलेला आणि त्यावेळेस काम करत असताना वेगवेगळे करिअर ऑप्शन्स जे आहेत त्याबद्दल मी विचार करत होतो. ऍज सच तेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स थ्रूच करिअर करायचं असं काही ठरलेलं नव्हतं. पण एकदा प्रायव्हेट नोकरीमध्ये तिथं गेलो आणि त्यानंतर भविष्यात MBA करावं किंवा GRE द्यावी का किंवा अजून दुसरं काय चांगलं करावं, तर त्यात मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा जो पर्याय तो तिथं जास्त आवडला. कारण मी विचार करत होतो की सोसायटल रीच पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स थ्रू जी पोस्ट असतात त्यांचा सोसायटल रीच जास्त आहे, तिथं जाऊन आपण अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. म्हणून मी त्यानंतर जो प्रायव्हेटचा माझा जॉब होता त्याचा राजीनामा दिला आणि नंतर UPSC ची तयारी करायला लागलो. ओके. आता तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही UPSC ची सुद्धा तयारी करत होतात, तर UPSC आणि MPSC सोबत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण UPSC थोडीशी अनालिटिकल एक्झाम आहे आणि MPSC ऑब्जेक्टिव्ह आहे, तर दोघांचा फरक समजून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवावी? मला असं वाटतं UPSC आणि MPSC कम्प्लिटली अप्रोचेस जे आहेत दोघे एक्झामचे ते वेगळे आहेत. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे UPSC एक सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, मुख्यतः मेन्स, आणि MPSC जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह आहे. तर विद्यार्थ्यांनी कुठली परीक्षा द्यायची आहे ह्या गोष्टींचा जेव्हा ते विचार करतात तेव्हा त्यांनी परीक्षेचं स्वरूप कसं आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे की लिखाण आहे, त्यांच्या स्ट्रेंथ काय आहे, त्यांच्या विकनेसेस काय आहे आणि त्यातून मिळणारी पदं, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला हवा. आणि मला त्यात वाटतं की जर नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनी एकच परीक्षेचा पर्याय निवडावा. शक्यतो ज्यांनी 2 ते 3 वर्ष तयारी केलेली असते त्यांना काहीतरी पार्श्वभूमी असते, ते एकाच वेळेस दोघं परीक्षा सुद्धा देऊ शकतात, कारण त्यांच्या मागे त्यांचा एक काही 2-3 वर्षांचा अभ्यास असतो. पण नवीन विद्यार्थ्यांसाठी तरी मी हे सांगेल की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांच्या स्ट्रेंथ काय त्या अनुषंगाने त्यांनी निर्णय घ्यावा. आतापर्यंत जेव्हा जेव्हा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तेव्हा आधी कुठेतरी कोणत्या तरी पदावर तुम्ही कार्यरत होता, म्हणजे इव्हन तुमची पहिली पोस्ट जेव्हा तुम्हाला मिळाली तेव्हा सुद्धा तुम्ही प्रायव्हेट मध्ये नोकरी करत होतात, तर नोकरी आणि अभ्यास हा बॅलन्स तुम्ही कसा साधला? मी जेव्हा प्रायव्हेट मध्ये काम करत होतो तेव्हा एक प्रायव्हेट मध्ये काम करत असताना असा विचार यायचा की आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी तर करणार आहोतच, पण त्यासोबतच काहीतरी एखादा प्लॅन बी जर आपल्याजवळ असला तर ते आपल्यासाठी
म्हणजे ब्रेड अँड बटर जे असतं ते अर्निंगसाठी ते सोपं जाईल म्हणून मी त्यावेळेस STI ची एक्झाम दिलेली आणि माझं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये STI म्हणून सिलेक्शन पण झालेलं आणि मी ते जॉईन पण केलं. मग STI चा जॉब करत असताना आता बाकीचा UPSCचा अभ्यासाचा जो प्रवास माझा चालू होता तर त्यामध्ये मी सकाळी 2-3 तास आणि संध्याकाळी 2-3 तास अशा पद्धतीने मी अभ्यास करायचो आणि जॉब करत करत मी पुढं परीक्षा देत होतो. बट अनफॉर्च्युनेटली मी 4 अटेम्प्ट UPSCचे दिले, 4 मेन्स लिहिल्यात आणि त्यात माझं सिलेक्शन नाही झालं. मग शेवटी मी UPSCचा अभ्यास थांबवला आणि MPSC कडे वळालो. 2017ला मग मी MPSCचा फुल अँड फायनल करूया या हिशोबाने अभ्यास चांगल्या पद्धतीने MPSCचा अभ्यास केला. पण तेव्हाही मला चीफ ऑफिसर ग्रुप B हे पद मिळालं. मग हे असं सर्व सुरू असतानाच त्या चीफ ऑफिसर ग्रुप B ह्या पदासाठी जॉईनिंग यायला थोडा 1 ते 6 वर्षाचा कालावधी गेला. मग त्यामुळं मी परत पुन्हा MPSC ची परीक्षा दिली आणि तेव्हा मग मला असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स हे पद मिळालं आणि दोघं पदांची जॉईनिंग एकचदा आल्या कारणाने मग मी पुढे ACST ही जॉईन केली. ओके ओके. आता आपण तुमच्या MPSCच्या अभ्यासाकडे वळूया. तर पूर्व परीक्षेचा विचार करता चालू घडामोडी या विषयाची तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? म्हणजे स्वतः न्यूजपेपर रीडिंग करून तुम्ही नोट्स काढत होतात की एक अवेलेबल मटेरियल तुम्ही वापरत होतात? आता जर प्रिलिम बद्दल बोलायचं झालं तर प्रिलिम मध्ये आपल्याला माहिती आहे की 2 विषय आहेत, GS1 आणि GS2 ला आपण CSAT म्हणतो. तर मी माझा फोकस जास्त CSAT कडे असायचा आणि तुम्ही बोललात ज्याप्रमाणे करंट अफेअर्स जे आहेत तर मी रोज अर्धा ते पाऊण तास एक न्यूजपेपर वाचायचो. तुम्ही कुठलाही वाचू शकतात, लोकसत्ता, मटा और लोकमत, ज्याला जे वाचायचं ते वाचू शकतात. आणि त्याचबरोबर नंतर मार्केटमध्ये जे इयर बुक्स येतात, 1-2 इयर बुक्स मी कुठले तरी वाचायचो आणि त्यातूनच त्याच्याच रिव्हिजन करायचो आणि त्यातल्या त्यात मला अबो ऍव्हरेज मार्क्स कसे येतील याच्यासाठी मी प्रयत्न करायचो. कारण जे आपले स्टॅटिक सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, तिथं कुठला प्रश्न चुकू द्यायचा नाही आणि जे थोडे डायनामिक सब्जेक्ट म्हणू शकतो आपण, जसं करंट अफेअर्स आणि सायन्स, हे थोडं तुलनेने मुलांना कठीण जातात, तर त्यामध्ये आपल्याला इतरांच्या तुलनेत कमी मार्क्स यायला नको ह्या पद्धतीची मी स्ट्रॅटेजी ठेवायचो. मला जास्त मार्क्स नाही आले तरी चालतील, बट ऍव्हरेज आउट मी करायचो ते मार्क्स. आणि माझ्या ज्या स्ट्रेंथ होत्या, ज्या कन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स आणि CSAT, त्यात जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील मी त्यावर फोकस करायचो. ओके. म्हणजे अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुम्ही एकंदरीत अशी ठेवली होती की कट ऑफ माझा क्रॉस झाला पाहिजे. कट ऑफ क्रॉस नाही, ऍक्च्युली CSAT आणि बाकी कन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स वर मी जास्त फोकस केल्यामुळे ते कट ऑफ पेक्षा 40 ते 50 मार्क्स कधी जास्तच असायचे. ओके ओके. मुख्य परीक्षेबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कोणत्या विषयांवर विद्यार्थ्यांनी जास्त फोकस केला पाहिजे आणि एकंदरीत मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी त्यांनी कशी ठेवली पाहिजे? आता मुख्य परीक्षेबद्दल जर आपण बघितलं तर आपल्याला त्यात मराठी, इंग्लिश, रिटन अँड ऑब्जेक्टिव्ह आणि GS 1, 2, 3, 4 असे 150 मार्कांचे 4 पेपर्स. तर आता मुख्य परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पहिले तर त्यांचं प्लॅनिंग करावं की मुख्य परीक्षेचं ते कशा पद्धतीने हे 5 विषय जे आहेत ते कम्प्लीट करणार आहेत. मग माझं यात असं मत आहे की जे तुमचं डे वाईज प्लॅनिंग असायला हवं. तुम्ही किती तास अभ्यास करतायत त्यापेक्षा तुम्ही पर डे कुठले कुठले टॉपिक्स तुम्ही संपवतायत याच्यावर तुमचा फोकस असायला हवा. तुमची जी बुक लिस्ट आहे ती मिनिमम असावी आणि नंतर जे काही टॉपिक्स ज्या बुक्स तुमच्या बुक लिस्ट मध्ये नसतील ते फक्त टॉपिक्स तुम्ही दुसऱ्या बुक्स मधनं वाचावे. आणि याच बुक लिस्टचं म्हणजे या सगळ्या अभ्यासाचं आपलं रिडिंग, रिव्हिजन आणि रिकॉल या पद्धतीची आपली स्ट्रॅटेजी असायला हवी. कारण आपण जर बघितलं, एक मेन्सचं जर स्वरूप बघितलं तर मेन्सच्या एक्झाम मध्ये 30% हे अनालिटिकल प्रश्न असतात आणि 70% हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. आणि जर पेपर आणि त्यात पेपरचं अनालिसिस पण एक चांगल्या पद्धतीने करायला हवं, तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी कळतील की 30% हे अनालिसिस आहे आणि 70% हे ऑब्जेक्टिव्ह आहे. मग आणि कन्फ्युज पण आपल्याला जास्त करून ऑब्जेक्टिव्ह मध्ये केलं जातं. मग यासाठी आपण काय करू शकतो,
म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन्स येतात आपल्याला ते कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो वगैरे. तर या पद्धतीची मुलांची स्ट्रॅटेजी असायला हवी. आणि अभ्यास करताना जो अभ्यासक्रम काय आहे, प्रश्नपत्रिका कशा आहेत, त्यांचं अनालिसिस व्यवस्थित योग्यरित्या करायला हवं. त्याच्या पुढे जाऊन मग ते बुक लिस्ट एक डिसाईड करायला हवी आणि त्यालाच पुढे कंटिन्यू करून कंटिन्युअस रीडिंग, रिव्हिजन अँड रिकॉल या पद्धतीने आपण त्यावर फोकस करायला हवा, असं माझं मत आहे. आता तुम्ही उल्लेख केला की बुक लिस्ट डिसाईड करायला हवी. तर बाजारात खूप प्रकारचं मटेरियल स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने अवेलेबल आहे आणि नवीन जेव्हा विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतात तेव्हा त्यांच्यात थोडासा संभ्रम असतो की नेमकी कोणती पुस्तकं मी निवडली पाहिजेत. तर परीक्षेच्या अनुषंगाने ही पुस्तकं निवडताना विद्यार्थ्यांनी कोणकोणते घटक लक्षात घेतले पाहिजे आणि त्याच्यानुसार आपली बुक लिस्ट ठरवली पाहिजे. आता हे बघ, आता आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये भरपूर सारे पब्लिकेशन्स आहेत आणि अक्षरशः मार्केट हे फ्लडेड आहे वेगवेगळ्या बुक्सने. तर त्यातल्या त्यात जे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे आपण त्याच्यावर आपला भर असावा. दुसरं जे सिलेक्ट झालेले मुलं आहेत, ज्यांनी आपल्या बुक लिस्ट शेअर केलेल्या आहेत, जर आपण ऑब्झर्व केलं तर सगळे जे टॉपर्स आहेत त्यांच्या बुक लिस्ट 90% ह्या सेमच आहेत. म्हणजे एक 10%चं व्हेरिएशन तुम्हाला बुक लिस्ट मध्ये त्यांचं बघायला मिळेल. मग त्या अनुषंगाने आपण त्या बुकलिस्टचं 2 ते 3 टॉपर्सच्या जरी बुकलिस्टचं आपण अनालिसिस केलं तर आपल्याला प्रत्येक विषयाला साधारण 4 ते 5 पुस्तकं कुठले वाचायचे ते आपल्याला कळतात. मग त्यामुळं शक्यतो ते जे पुस्तक आहेत आपण त्यांच्यावरच फोकस करायला हवा विद्यार्थ्यांनी. आणि जे बुक्स पेक्षा पण मी म्हणेल त्यांना जर असं वाटत असेल की कुठला टॉपिक्स बुक्स मधनं कव्हर होत नाहीये तर त्यांनी टॉपिक वाईज जावं. म्हणजे बुक लिस्ट आपण मिनिमम आपले डिसाईड केल्यानंतर जर त्यांना असं वाटतंय की आपले काही टॉपिक्स याच्यातनं कव्हर होत नाहीये मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळे रेफरन्स मटेरियल, इंटरनेट या सगळ्या गोष्टींचा त्यांनी वापर करावा. पण मार्केटमध्ये नवीन पुस्तक आलंय आणि नवीन पुस्तक आलंय म्हणून मी जाणार आणि मी ते वाचणार तर याला काही अर्थ नाहीये मला असं वाटतं. कारण आपण किती पुस्तकं वाचलो तर ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन आपल्याला ते म्हणजे 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी जेव्हा आपण एखाद्या विषयाची रिव्हिजन करतो आणि जर एखाद्या विषयाचे मी 10 पुस्तकं वाचलेले आहेत तर मी त्यांची रिव्हिजन करू शकणार नाही. आणि एक्झाम मला जेव्हा 3 दिवसांमध्ये द्यायची आहे तर मला कम्प्लिटली 6 ते 7 विषय मी जे वाचलेले आहेत ते सगळं लक्षात ठेवावं लागतं. तर मी रिव्हिजन नाही केली तर असंही ते खूप काही आउटपुट देईल इतकं वाचन असं मला वाटत नाही. त्यामुळे मिनिमम रिडिंग, मॅक्झिमम रिव्हिजन आणि मॅक्झिमम रिकॉल या पद्धतीने जायला हवं असं मला वाटतं. आता तुम्ही टॉपिक्सचा उल्लेख केला तर एक आयोगाने नेमून दिलेला अभ्यासक्रम आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि विद्यार्थ्यांजवळ अवेलेबल जी पुस्तकं असतात या सगळ्याची सांगड विद्यार्थ्यांनी कशी घातली पाहिजे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि अभ्यासक्रम याचं महत्व साधारणतः या प्रोसेसमध्ये किती आहे? हे बघा, आपण जेव्हा अभ्यासाला विद्यार्थी सुरुवात करतात तर म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं जातं की हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, अशा पद्धतीने ते त्यांचं काहीतरी सुरू असतं. तर एक व्यवस्थित प्लॅनिंग जर केलं ना आपण बुक लिस्टचं तर आपण अभ्यासक्रम बघितला, त्या अभ्यासक्रमातले जे टॉपिक्स आहेत ते बुक्स मध्ये आहेत का, दुसरं त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत का, हे जर आपण बघितलं तर आपल्याला त्या गोष्टींचा अंदाज येईल की ते बुक वाचावे की नाही. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगतो आता GS2 आहे, पॉलिटीचा पेपर आहे, त्यामध्ये लक्ष्मीकांत आहे. लक्ष्मीकांत बुक बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या बुक मधनं 60 ते 70 मार्कांचे प्रश्न आपल्याला येतात. म्हणजे हे एक स्टँडर्ड मटेरियल झालं. तर अशा पद्धतीचे बुक्स आपण निवडायला हवे. आणि जेव्हा आपण क्वेश्चन पेपर त्यांचं अनालिसिस व्यवस्थितरित्या करतो तर क्वेश्चन पेपर, अभ्यासक्रम, त्यांचा अनालिसिस यांचा सिंक बुक सोबत बरोबर लागेल. पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय अशी पद्धत असते. तर विद्यार्थ्यांनी म्हणजे हे अशा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्याची त्यांची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. कारण अभ्यास सगळेच विद्यार्थी करतात पण पेपर सॉल्व्हिंग ही पण एक स्ट्रॅटेजी आहे. तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली ही फार महत्वाची गोष्ट आहे की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स मध्ये आपल्याला जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे. तर आम्ही अभ्यास करताना यावर इलिमिनेशन टेक्निक प्रामुख्याने वापरायचो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एका प्रश्नाचं
जे 4 पर्याय दिलेले आहेत ते जरी माहिती असले तरी 3 चुकीचे कुठले ते मी शोधणार आणि त्यानंतर मी बरोबर उत्तराकडे जाणार. कारण प्रश्न सोडवताना असं लक्षात येतं बऱ्याचदा की काही काही उत्तर हे करेक्ट अँड मोर करेक्ट अशा अनुषंगाने पण असतात. म्हणजे एखादं उत्तर बरोबर असतं पण एखादं त्यापेक्षा मोर करेक्ट म्हणतो आपण त्याला. तर पहिली गोष्ट तर आपण इलिमिनेशन टेक्निक्सचा याच्यात वापर केला पाहिजे. दुसरं, हे प्रश्न सोडवताना थोडस आपण प्रोबॅबिलिटीचा पण विचार करायला हवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्या एखाद्या प्रश्न जर चुकला तर आणि मी 2 उत्तरांमध्ये कन्फ्युज आहे तर माझं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 50%. तर मी तो प्रश्न अटेम्प्ट करायला हवा कारण निगेटिव्ह मार्किंग माझी 1/4 आहे. मग ह्या अशा पद्धतीने आपण थोड्याशा ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या डेव्हलप करायला हव्या. त्याचबरोबर आपल्याला असंही लक्षात येईल की जर व्यवस्थित एखाद्या विद्यार्थ्याने क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं असेल तर 70-80% टाइम्स आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह हे असतात, जे काही आपण म्हणतो 4 पर्यायांमध्ये काही अनालिटिकल पर्याय असतात आणि काही ऑब्जेक्टिव्ह पर्याय असतात. तर त्या ऑब्जेक्टिव्ह पर्यायांमध्ये जास्त करून फसवलेलं असतं आयोगाने. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की त्यांना थोडंसं आपण व्यवस्थितरित्या तशा प्रश्नांना हँडल करायला हवं. विषयानुरूप नोट्स काढण्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? कोणकोणत्या विषयांना नोट्स काढणं ही स्ट्रॅटेजी लागू पडते किंवा काही काही विषयांसाठी आपण डायरेक्ट पुस्तकच वाचली पाहिजे? त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? आता विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात तर साधारणतः जे प्रत्येक विषयाचे 3 ते 4 पुस्तकं त्यांनी रेफर केलेले असतात आणि त्यातून जो आपण अनालिसिसचा जो कंपोनंट म्हणतो तो बऱ्यापैकी मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा क्लिअर झालेला असतो. आता उरला तो ऑब्जेक्टिव्ह कंपोनंट. तर मला असं त्यात वाटतं की नोट्स काढाव्यात पण ज्या गोष्टी तुमच्या लक्षात नाही राहत त्या गोष्टींच्या तुम्ही नोट्स काढायला हव्यात. म्हणजे आपलं एकदाच क्वेश्चन पेपरचं अनालिसिस झालेलं असेल तर आपल्याला माहिती आहे की कुठल्या पद्धतीने प्रश्न आयोग विचारतो. मग त्या पद्धतीनेच आपण आपल्या नोट्स काढायला हव्यात आणि जास्तीत जास्त त्या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या असाव्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण परत पॉलिटीचाच विचार करू तर तर हार्डली 1,500 फॅक्ट्स पूर्ण पॉलिटीच्या विषयामध्ये आहेत. त्या जर आपण एकदा जर लिहून घेतल्या आणि त्यांचं वारंवार आपण त्याचं जर वाचन केलं आपल्याला अनालिसिस पण येत आहे, आपल्याला फॅक्ट्स पण येतात. मग अशा वेळेस आपल्याला 100च्या वरती आपण जेव्हा टार्गेट करतो एखाद्या विषयाचे मार्क्स ते मार्क्स मिळायला आपल्याला सोपं जातं. म्हणजे रादर दॅन अनालिटिकल नोट्स लिहत बसण्यापेक्षा अशा नोट्स अशा पद्धतीच्या असाव्यात ज्या पटापट रिव्हाइज होतील आणि त्यातनं मॅक्झिमम आपल्याला गेन होईल. आणि एखाद्याला जर कुठे म्हणजे फॉर एक्झाम्पल काही असे विषय असतात की जिथं नोट्स काढण्याची गरज नाहीये किंवा त्यांचं ऑलरेडी मटेरियल नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये मिळालेलं आहे कुठे तर त्यांच्या नोट्स नका काढू. बट बाकीच्या ज्या असतात त्या फॅक्च्युअल असाव्यात, टॅब्युलर फॉर्म मध्ये नोट्स काढू शकतो आपण आणि कमीत कमी सिम्पल आणि स्मार्ट असाव्यात. परीक्षेच्या 15 दिवसाच्या आधी विद्यार्थ्यांची अभ्यासासंदर्भातली स्ट्रॅटेजी कशी असावी? कारण 15 दिवस जेव्हा परीक्षेला असतात तेव्हा विद्यार्थी गोंधळून जातात की आता नेमकं कोणत्या विषयांना प्राधान्य दिलं पाहिजे, जे छोटे मोठे घटक वाचायचे राहिलेत ते आता वाचले पाहिजेत की नेमकं काय केलं पाहिजे? तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? ह्या प्लॅनिंग बद्दल माझं असं मत आहे की तुम्ही कधीही अभ्यास सुरू करा पण परीक्षेच्या 1 महिना जेव्हा मेन्स एक्झाम आहे किंवा प्रिलिम एक्झाम आहे 1 महिन्यानंतर तर 1 महिना आधी तुम्ही बाकीच्या सगळ्या नवीन गोष्टी वाचायला नको. जे आहे जेवढं तुमचं वाचन झालेलं आहे तुम्ही त्याच्याच इंटेन्स रिव्हिजन करायला हव्यात. कारण नाहीतर परीक्षेच्या वेळेस आपण जे वाचलेलं आहे आपल्याला ते तिथं येत नाही आणि म्हणजे वाचलेले जर प्रश्न चुकणार असतील तर नवीन वाचनात किती प्रश्न आपल्या बरोबर येतील याबद्दल थोडं साशंक वाटतं. त्यामुळं 1 महिना आधी आपण फक्त रिव्हिजन आणि रिव्हिजन याच्यावरच फोकस करायला हवा आणि मार्क्स त्यातल्या त्यात जे विषयांचे म्हणजे जे सर्टन आहेत म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे की इथं ज्या तुमच्या स्ट्रेंथ आहे त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करायला हवा. असे जे बुक्स आहेत की ज्यातून तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहेत त्याच्यावर फोकस करायला हवा. पण नवीन वाचन शक्यतो टाळावे.
ओके. आता हे झालं पूर्व आणि मुख्य परीक्षेसंदर्भातलं. पण जेव्हा आपण मुलाखतीला जातो तर म्हणजे आयोग नक्की काय विचारेल हे फार आपण गेस नाही करू शकत. पण कोणत्या अशा बेसिक गोष्टी आहेत, की ज्या मुलाखतीला जाताना त्या घटकांबद्दल विद्यार्थ्यांनी तयारी केलीच पाहिजे? आपण मुलाखतीचं जेव्हा बघतो तेव्हा पहिले तर आपण जी MPSC ला प्रोफाईल दिलेली आहे त्या प्रोफाईल बद्दल म्हणजे स्वतःबद्दल आपल्याला थोडी व्यवस्थित माहिती असायला हवी. आपलं शिक्षण, आपल्या हॉबीज, परत कुठल्या पोस्ट साठी आपण अप्लाय करतोय, त्या पोस्ट त्या पोस्ट बद्दल काही बेसिक गोष्टी, त्याच पद्धतीने प्रशासनात का यायचं आहे, परत करंट अफेअर्स जे त्यावेळेस जे चाललेलं असतं त्याच्याबद्दल आपली भूमिका किंवा आपले मत कशा पद्धतीचे आहेत. तर आयोग साधारण ह्या गोष्टींबद्दलच ते आपल्याला प्रश्न विचारतात. एखादा जर वर्किंग असेल तर त्याला जास्त वर्किंग प्रोफाईल बद्दल प्रश्न विचारले जातात आणि त्याचा प्रशासनात कशा पद्धतीचा उपयोग आहे, तुम्ही येऊन वेगळं काय कराल, अशा पद्धतीने आयोग आपल्याला चाचपळत असते. पण ते म्हणजे जे आपण आहोत तेच आपल्याला ते तिथं विचारणं होत असते आणि तुलनेने तो पार्ट सोपा आहे. ओके. हा. अ, बऱ्याच वेळा विद्यार्थी असं मोठ्या पदांची स्वप्न घेऊन चालत असतात, म्हणजे मोठ्या परीक्षांसाठी तयारी करतात आणि त्या प्रवासात जेव्हा समजा एखादा विद्यार्थी UPSC साठी तयार करतो आहे आणि त्याला दुय्यम सेवा गट ब थ्रू एखादं पद मिळतं, तर बऱ्याचदा विद्यार्थी ते स्किप करतात आणि मग UPSC साठी थांबतात आणि मग UPSC थ्रू माझं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत मी हे पद घेणार नाही आणि मग नंतर कुठेतरी ह्या गोष्टीचा पश्चाताप होतो. तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? माझं याच्यावर मत आहे की आपल्या जवळ एखादा प्लॅन बी असावाच आणि तो प्लॅन बी आपण सोबत घेऊनच पुढे चालायला हवं असं मला वाटतं. कारण एक्झाम प्रोसेस आपण जर व्यवस्थित बघितली तर फार अनसर्टन पद्धतीची आहे. 5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. फायनल सिलेक्शन हे 400 विद्यार्थ्यांचं होतं. हार्डली तुम्ही सक्सेस रेट जर काउंट केला तर 0.1% आहे. मग त्यामुळं जर एखादा ग्रुप बी आपल्याजवळ प्लॅन बी असला तर आपण त्या एक्झामला तितक्याच चांगल्या पद्धतीने परत डील करू शकतो. कारण आपल्याजवळ त्यावेळेस आपल्याला बाकी गोष्टींचं प्रेशर नसतं. म्हणजे आपला तिथं थोडा वेळ जात असेल नोकरी करण्यामध्ये, पण ऍट द सेम टाइम जो उरलेला वेळ आहे तो फक्त अभ्यासासाठी असतो. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना तरी माझं हेच सांगणार राहील की आपल्याला जर एखाद्या तुमचा प्लॅन बी वर्क करत असेल तर तो ऍक्सेप्ट करायला हवा आणि तिथनं पुढे परत एक्झामची तयारी करायला. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्या प्रोसेसमधून लवकरात लवकर एक्झिट घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकंदरीत कशा प्रकारचं डिसिप्लिन असलं पाहिजे त्यांच्या दैनंदिन रुटीन मध्ये आणि एकूणच अभ्यासाच्या पद्धतीमध्ये? मला यात वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये पहिले तर ती जी एक्झामची तयारी करतात त्याबद्दल ते क्लिअर असावेत म्हणजे मला तेच परत म्हणायचं आहे की त्यांच्या बुक लिस्ट क्लिअर असाव्यात, त्यांची एक्झामची स्ट्रॅटेजी क्लिअर असावी, क्वेश्चन सॉल्व्हिंगची पद्धत त्यांची क्लिअर असावी, पुढे जाऊन ते डिसिप्लिन असावेत, ते कन्सिस्टंट असावेत आपल्या अप्रोच मध्ये. म्हणजे आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्यांनी एखादा मेंटरशिप म्हणजे एखादा सिनियर असेल किंवा एखादा पोस्ट होल्डर असेल किंवा जे ट्युशन क्लासेस असतात त्यातले एखादे चांगले मेंटर असतील तर त्यांचा योग्य गायडन्स घेणं पण इथं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की ह्या सर्व गोष्टींच्या सिलेक्शन मध्ये म्हणजे सिलेक्शन इन द सेन्स बुक लिस्ट असो, क्वेश्चन पेपर असो, क्लास असो, वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा पद्धती असो, तर याबद्दल एक उचित गायडन्स जर घेतलं तर तेही त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवासाचा जो वेळ आहे तो कमी करू शकते असं मला वाटतं. मग ह्या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांनी सारासार विचार करायला हवा. मगाशी प्लॅन बी चा तुम्ही उल्लेख केला. जेव्हा साधारणतः 4 ते 5 वर्ष विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये होतात, तर तेव्हा त्यांचं पदवीचं जे नॉलेज असतं त्याची पण म्हणजे मार्केटमधली व्हॅल्यू कुठेतरी झिरो झालेली असते. तर तेव्हा ह्याच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातल्या ज्ञानाचा उपयोग करून प्लॅन बी साठी त्यांच्याकडे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात? बघा प्लॅन बी म्हणजे विद्यार्थी आता एखादा UPSC साठी ट्राय करत असेल, त्याचं होत नसेल तो MPSC करू शकतो. MPSC एखादा करत असेल तर तो बाकीच्या एक्झाम देऊन सुद्धा तो तिथं जॉईन होऊ शकतो. तिसरं
जरी त्याने 4 ते 5 वर्ष त्याचं मार्केट व्हॅल्यू आपण म्हणतो झिरो झालेली असते असं आपण म्हणतो, पण त्याचबरोबर जर काय पुढले कोर्सेस केलेत किंवा बाकीच्या संधी जर शोधल्या तर मार्केटमध्ये संधी भरपूर आहेत. आणि मला सगळ्यात म्हणजे सांगावं हे वाटतं इथं की तो 4 ते 5 वर्ष अभ्यास करून आणि त्याची स्ट्रगल अशा पद्धतीने झालेली असते की तो ज्या क्षेत्रात जाईल तिथून पुढं तो तिथं चांगल्या पद्धतीचीच कामगिरी करणार असतो. तर त्यामुळे क्षेत्र हे त्या व्यक्तीशी संबंधित असू शकते. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलचे इंटरेस्ट काय त्याच्यावर ते त्याचं क्षेत्र किंवा त्याला पुढे करिअर कशात करायचं ते डिपेंड करू शकतं. बट तो त्यातल्या त्यात तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीचा स्ट्रगल करून नक्कीच पुढे जाईल असं मला वाटतं. ओके. मित्रांनो, सरांनी एकंदरीतच आपल्याला म्हणजे नोकरी करत असताना अभ्यास कसा करावा, मुख्य परीक्षा, मुलाखतीची तयारी कशी करावी, नोट्स संदर्भात नोट्स कशा काढाव्यात, पुस्तकांची निवड ही कशी करावी, अशा एकंदरीत एक विस्तृत घटकांवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते. आणि सर, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप आभार. धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप शुभेच्छा. थँक्यू.